तुम्हाला तुमच्या शरीराला टिकवायला शिकलं पाहिजे. टिकत नसतं कधीच. आणि ह्या शरीराला आहे ना रिप्लेसमेंट कुठंच नाही आहे. म्हणजे हे शरीर माझं गेलं आहे, खराब झालं आहे, माझे हे अवयव गेले, माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग मला नंतर परत दुसरं शरीर भेटणार आहे, अजिबात नाही होणार. तुम्हाला तोच प्रॉब्लेम सहन करत राहावा नाही मग नंतर, किंवा ते जे डिफेक्ट होईल तो आयुष्यभर नंतर तसंच करणं आहे. आणि आयुष्य किती राहील हे माहीत नाही. तर आपल्याला आहे ना जितकं आयुष्य जगायचं आहे तर ते हेल्दी जगायचं, आनंदात घालायचं आहे. आणि तुम्ही जेवढं अनहेल्दी राहाल तेवढं दुःखात राहाल. आता तुम्ही कोणत्याही एखादा धार्मिक ग्रंथ जर बघितला ना, त्याच्यात त्यांनी सगळं सरळ सरळ सांगितलेलं आहे की शरीराला त्रास देऊन असे कोणते कामं करू नका जे तुमच्या शरीराला खतरनाक होतील. बरोबर. म्हणजे शरीराला चांगलं ठेवायचं आणि त्या पद्धतीनं शरीराला ट्रीटमेंट द्यायची. आणि जर तुमचं शरीरच नाही राहिलं ना, तुमच्या इकडल्या बाकीच्या गोष्टीला तितकं महत्त्व नाही राहणार जेवढं शरीराला चांगलं महत्त्व होतं.